उगाच खर्च करून काय फायदा नाही. चांगलंय चांगलंय. आणि बार पण काय नाही करणार ना. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आता बघा किती वाजलेत, 8:23 झालेत आणि आत्ताशी मी आलोय आपल्या ड्यूक स्नोजचं रिच्युअल. म्हणजे दर सोमवारी आपण येतो ना, सो ड्यूक स्नोजच्या आता मी जस्ट बेसला आहे जिथे मोस्टली आपण गाडी पार्क करतो. बट आज आपण आणली आहे लेहला, सो आपण आज ऑफ रोड करणार आहे. पहिले तर हा स्टीप रोड आहे ना, हा क्रॉस करून वरती जाऊ आणि जो नेहमी आपण चालत जातो ना, जो रूट आहे, जो ट्रेल फॉलो करतो, तो आज लेहलाने करायचा प्रयत्न करू ऑफ रोड. सो मजा येणार आहे, तुम्हाला POV भेटणार आहे. सो आता फटाफट मी इथनं निघतो आणि तुम्हाला हा व्ह्यू देतो. इन 3, 2, 1 गॉल सेट. आवाज येतोय तुम्हाला, व्ह्यू एकदम ओके. तर आता करूयात लेहला ऑन. लेहला ऑन झालेली आहे. पहिले तर हा स्टीप चढ आहे आणि अख्खा माताड आहे. मला फक्त पुढच्याच टायरचा प्रश्न आहे, कारण पुढचा टायर आपला एकदम म्हणजे नॉर्मल टेरेनवाला टायर आहे, रोडवाला. सो जरा पुढच्या टायरचं फक्त टेन्शन आहे. मागचा टायर एकदम ओके आहे आपला, फुल ग्रिप आहे त्याला. शेकी येणार आहे व्हिडिओ, कारण बराच ऑफ रोड आहे ना. सो मी मध्ये मध्ये उभा राहील किंवा जसं जसं जमेल तसं घ्यायचा प्रयत्न करेन. बट येस, यू गाईज मस्ट बी एन्जॉईंग मी रायडिंग लेहला. आता फायनली आपण त्या ट्रेलवरती आलो जिथे आपण नेहमी चालून जातो. आज लेट आलो आहे म्हणून म्हटलं की चला ट्राय करूयात ऑफ रोड. मजा येते. फक्त ना भीती कशाची वाटते माहिती आहे का, हे जे छोटे छोटे दगड आहेत ना, यांची भीती वाटते, कारण याच्यावरनं टायर डायरेक्ट सरकतो बाजूला. आता इथून बघा काय चढ आहे. मे बी तुम्हाला गोप्रोमध्ये एवढं कळत नसेल, बट गिअर डाऊन करायला लागल. मक्खन चढते ही गाडी, ताकद लय खतरनाक आहे. TVS विक्टर GL. येस भाई. तुम्हाला जो आवाज येतो ना खडखड, तो स्टँडचा आवाज आहे. तर ते स्टँडला आहे ना, मला काहीतरी रबर वगैरे काहीतरी लावायचं आहे, जेणेकरून ना तो आवाज नाही येणार. ओके, पहिलं हर्डल तर पार झालेलं आहे. डाऊन हिल आहे. इथे इंजन ब्रेकिंगचा लय फायदा होतो बाई. स्कूटी वगैरेमध्ये तो फायदा नाही, बट त्या गाड्यांमध्ये तो फायदा आहे. सो त्या फायदा घेऊयात आपण. मी या रस्त्याने स्कूटी पण आणली आहे बाय द वे. एकदा जर तुम्ही मला इंस्टावरती फॉलो करता ना, तर तुम्हाला एक रील, सनसेटवाली रील दिसेल. त्यामध्ये आपण डायरेक्ट स्कूटी घेऊन आलो होतो, पण तेव्हा इतका खराब नव्हता हा रोड, थोडा ठीकठाक होता. येस, कम ऑन. हो, आय होप तुम्हाला व्ह्यू चांगला भेटतोय. डाऊन गेले पूर्ण, गिअर डाऊन अँड इंजिन ब्रेकिंग ऑन. हळू. पुढचा टायर मी लवकरच चेंज करणार आहे इथं, पण बघू आधी मी किती फ्रिक्वेंटली हिला यूज करतो त्याच्यावरती पण आहे, कारण उगाचच खर्च करून काय फायदा नाही आहे. सो येस. ओके. सेकंड हर्डल पण पार झाला.
परत एक लास्ट अपहिल आहे हा. आणि इथं पडली आपली गाडी बंद. परत ऑन करू. काय नाही करणार ना, त्या आवाजामुळे मला वाटतं हे करते. काय नाव आहे त्याचं? हा, खंड्या. नाईस. काय नाही गाडीचा आवाज आहे, गाडीचा आवाज आहे. नाही त्याला म्हणतोय गाडीचा आवाज आहे. हेल्मेटमुळे का? ओके ओके. सिलेंडरवाला आमच्या इथे हेल्मेट घालून. हा फेस दिसत नाही ना, त्यामुळे मे बी होत असेल. काय परफॉर्म करते लिहायला ऑफ रोडवरती ना, फुल ऑन मजा येते भाई. TVS विक्टर GLचं काय इंजिन आहे, एक नंबर इंजिन. इकडनं आपण आलतो आणि आता जाऊयात, ट्रेक कंप्लीट करूयात. हेल्मेट मी इथेच ठेवतोय कारण ओझं नको आपल्या संगती. सो फटाफट मी आता तुम्हाला भेटतो परत आपल्या व्लॉगिंगवाल्या कॅमेरामध्ये. चला 3, 2, 1 गो. अँड हिअर आय एम. हेल्मेटपासून आपण स्विच केलंय आपल्या हॅटवरती आणि चष्मा पण घातलाय भाई. आज मी तयारीत आलोय कारण लास्ट टाइम जर तुम्ही मला बघितलं असेल पूर्ण काळा कुट्ट झालो होतो घामानी, कारण ऊन तेवढं होतं. म्हटलं यावेळेस जरा प्रोटेक्शन मध्ये जाऊन मस्त सनस्क्रीन वगैरे थापली. तर आता आपला ट्रेक सुरू होतो. इकडनं पोहोचतो मी वरती, पूजा वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. दरवेळेस काय तेच ट्रेक दाखवू ना. सो भेटू डायरेक्ट वरती इन 3, 2, 1 गो. झालेली आहे आपली पूजा आणि जल अभिषेक. आता किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत 9:05 झालेत आणि 9:45 ला आपला ब्लॉग अपलोड. तसं मी शेड्यूल करून आलोय, बट तरी बघू घरी जाऊन मग ते सोशल मीडियावरती टाकावं लागतं. एनिवेज, तर आपलं पूजा वगैरे झाली. आज मी POV शूट नाही केला जल अभिषेक करताना, कारण म्हटलं की यार दरवेळेस काय शूट करू ना. सो म्हटलं यावेळेस मस्त शांत मनाने पूजा केली. आता निघालो मी घरी. आता डायरेक्टली तुम्हाला घरी भेटतो. आता जाता मस्त मी स्वतःसाठी सेल्फिश होऊन मस्त ऑफ रोडचा आनंद घेतो. डायरेक्टली तुम्हाला भेटतो आता मी घरी. 3, 2, 1. आज इथं 3, 2, 1 जास्तच होते ना. आणि वारा आज भाई वारा आहे बघा, काय वारा आहे खतरनाक. आवाजावरनं तुम्हाला कळत असेल. चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्टली. बाय. अरे यार बाय नाही बोलायचंय, भेटू. अँड वी आर बॅक होम. आज आपली हेअरस्टाईल ही अशी चंपू सारखी असणार आहे. एनिवेज, हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या वॉच चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 22 ऑफ डेली ब्लॉगिंग. आत्ता वाजलेत 9:43. बरोबर टायमावरती आपण आलोय. फ्रेश वगैरे होऊन मग तुमच्याशी भेटतो. तर व्लॉग आपला अपलोड झालाय, नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता वाजलेत 10:51 आणि आम्ही आता चाललोय खंडाळ्याला मामाकडे. मामा आले तिकडे, सो त्यांना भेटून येऊयात. इकडे बघा हेच चालू होतं सगळं. बाय द वे टेबल बघा कसा एकदम ओके वाटतोय ना. हे ठेवलंय बट हे ठीक आहे, एवढं चालतं. ते आता मी फुटेज वगैरे ट्रान्सफर करत होतो म्हणून हा गोप्रो इथे, नाही तर मग हा पण आता जागेवरती जाईन. म्हणजे कसं आहे अजूनपर्यंत तर क्लीन दिसतोय. बघू अजून किती दिवस टिकतोय. डे काउंट ठेवा तुम्ही. तर मी आलो आता मामाकडे. तर गौरंग सुद्धा इकडे. गौरंगला ओळखलं का तुम्ही? त्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये होता. तर मी तुम्हाला बोललेलो ना की मला माझ्या जिम सेटअपमध्ये जरा वेट्स वाढवायचे. तर गौरंगकडे हे असे वेट्स आहेत, त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केले होते. प्लास्टिक आणि आतमध्ये अख्खं सिमेंटच आहे, बट ही क्वालिटी चांगली वाटते मला. सो मी विचार करतोय हे ऑर्डर करायचं, कारण ते बनवत बसलं ना तर त्याला वेळ पण जाईल आणि परत ते इम्बॅलन्स वगैरे होण्याचं पण
चान्सेस असतात. सो हे भारी आहे, हे 5 किलोचं एक आहे. सो आपल्याला आता सध्या 5-5 किलोचे 2 जरी आले तरी चालेल. पण हे सगळं अख्खं सेटअपच आलं म्हणतोय ना तू. हे 2 डंबेल्स आणि हे सगळं. हा आणि बार पण आहे सोबत. ठीक है, मैं ये ऑर्डर कर देता हूँ मैं. बाय द वे अभी जरा बल काय आहे. चांगलंय चांगलंय, नाईस. नाहीतर आधी फक्त हाईट होती, लुकडा होता. आता ओके. चला आता निघतो आम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. मंडळी आम्ही आलोत घरी आणि आता 1:30 वाजलेत. सो इट इज टाइम फॉर भोजन समारंभ. आणि आज जेवायला बघा काय तर डाळ, बटाट्याची आमटी, इकडे आहे टोमॅटोची चटणी, चपाती अँड सम सॅलेड. तर आता मस्त भूक लागली आहे, जेवतो मी मस्त व्हिडिओज बघता आणि त्यानंतर मग बघू आपण संध्याकाळी. अक्षयचा कॉल आलेला की संध्याकाळी असंच राऊंड मारायला जाऊ. सो बघू जर ते पॉसिबल झालं तर ते, नाहीतर मग कुछ वर्कआउट वगैरे कर लेंगे आज. तसं तर आज वर्कआउटचा दिवस नाहीये, कारण आज आपण आउटडोर ऍक्टिव्हिटी केली सकाळी ट्रेकिंग. सो बघू काय होतंय ते तुम्हाला दाखवतो. अँड टेस्ट भाई, हे तर आपलं रिच्युअलच झालंय काइंड ऑफ. जेवण आणि याची चव, पहिला घास. मस्त. चला बाय बाय, जेवतो आता. तर मंडळी आता वाजलेत 7:20 आणि मी आलोय वरती. म्हटलं थोडासा वर्कआउट करून घेऊ, कारण संध्याकाळी पण मी कुठे बाहेर गेलो नाही, घरातच पडून होतो आणि झोपलो होतो थोडासा. चेहऱ्यावरनं तुम्हाला कळतच असेल. आणि ही हेअरस्टाईल बघा कशी चंपू झाली आज हेल्मेट घातल्यामुळे. सो आता वर्कआउट करून घेतो पटापट. तर फायनली डन विथ द वर्कआउट. आता किती वाजलेत माहिती आहे का, 7:49 झालेत. आणि वर्कआउट आपला झाला जास्त नाही, फक्त बायसेप्स आणि फोरआर्म्स मारलेत मी. मजा आली, पण ॲटलिस्ट काय न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. सर हा ब्लॉग आपण इथेच संपूयात, कारण आता मी खाली जाणार, जेवणार आणि बहुतेक वॉकिंगला जाईन गेलो तर, कारण आता रुद्रची एक्झाम संपली आज. सो तो येईन बहुतेक, जर तो कुठे नसेल गेला तर मग आम्ही दोघं जाऊ वॉकिंगला. तर ते काय मी इन्क्लूड करणार ना, रात्रीची वेळ काय सांगणार. सो ब्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. ऑफ रोडिंग आणि लेहला कशी वाटली मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा, म्हणजे कळेल मला की अजून तसे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील की नाही आवडणार. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय.